फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेमध्ये सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचनं विजयी सलामी दिलेली आहे। जोकोविचनं पहिल्या फेरीमध्ये फ्रान्सच्या टेनिसपटूचा पराभव केलेला आहे। नोव्हाक जोकोविचनं ही लढत 5-7, 7-5, 6-1, 6-4 अशी जिंकत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे। जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवनं फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीमध्ये सहज विजय मिळवलेला आहे। पहिल्या फेरीमध्ये अलेक्झांडरनं फ्रान्सच्या टेनिसपटूचं आव्हान सलग 3 सेट्समध्ये पराभूत केलेला आहे। अलेक्झांडरनं झ्वेरेवनं ही लढत 6-3, 6-4, 6-2 अशी जिंकत पुढील फेरीमध्ये प्रवेश केला आहे। इयत्ता 11वी साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। आतापर्यंत 11,96,764 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत। मात्र वेबसाईटवरील तांत्रिक अडथळ्यांचा विद्यार्थी आणि पालकांना सलग तिसऱ्या दिवशीही अडचणींचा सामना करावा लागला। आरटीई अंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांचाही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही। प्रतीक्षा यादीमधून केवळ 8,954 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेत। मात्र अद्यापही अनेक जागा रिक्त असल्याचं चित्र दिसतंय। आंध्रे पूर्वमधील गरीब नगर परिसरामध्ये पश्चिम रेल्वेकडून राबवण्यात आलेली विशेष अतिक्रमण हटाव मोहीम पूर्ण झालेली आहे। त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाकडून या जागेचं काँक्रिटीकरण करण्याचं काम सुरू करण्यात आलंय। पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी फेन्सिंगसह सिमेंट लोखंडी खांब उभारण्याचं काम सुरू आहे। सिडकोच्या घराच्या सोडतीला पुन्हा एकदा विलंबाचा फटका बसलेला आहे। विधान परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे 21 मे रोजी होणारी सोडत अखेर आता पुढे ढकलली आहे। त्यामुळे 19,000 अर्जदारांची प्रतीक्षा आता आणखी लांबली आहे। पुणे अजनी वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। अवघ्या 9 महिन्यांमध्ये रेल्वेला 20 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळालेलं आहे। 10 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेल्या या सेवेमधून 1.5 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे। सांगलीच्या आटपाडीमध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन केलं होतं। यंदाच्या महोत्सवामध्ये माडदेश आणि हनुमान आंब्याची चांगलीच चर्चा रंगलेली होती। तब्बल 2 ते 2.5 किलो वजन असलेला हनुमान आणि माणदेश आंबे हे महोत्सवातले आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते। आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पणन मंडळानं या महोत्सवाचं आयोजन केलं होतं। रायगडच्या पेडमधून यंदा आतापर्यंत 35,000 गणेश मूर्ती परदेशामध्ये रवाना झाल्या। आघातामधील युद्धजन्य परिस्थितीमुळे यंदा काही देशांमध्ये गणेश मूर्ती पाठवणं अडचणीचं झालेलं आहे। मात्र गणेश मूर्तींची 5वी खेप परदेशामध्ये गेली आहे। नाशिकच्या मालेगावात झालेल्या जोरदार वादळी वारा आणि पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालंय। रस्त्यामध्ये पोलिसांचे लावलेले बॅरिकेड्स सुद्धा वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर पडले। यावेळी मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक सूरज कुमार गुंजाळ यांनी स्वतः गाडीतून उतरून पडलेले बॅरिकेड्स उचलून उभे केले। विरार रोडमध्ये आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एका खासगी गृहनिर्माण सोसायटीमध्ये रूट मार्च आयोजित केला होता। कोणतेही नियम मोडू नका, सीसीटीव्ही सोसायटीमध्ये कुर्बानीचे प्राणी आणू नका अशी खात्री करण्यासाठी हा रूट मार्च आयोजित करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरातील शेंद्रा, बिडकीन आणि वाळूज या तिन्ही प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना जोडणाऱ्या रस्त्याचं काम आता अत्यंत वेगवान टप्प्यामध्ये आलेलं आहे। या प्रकल्पाचं सर्वेक्षण आणि तांत्रिक कागदपत्रांचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। येत्या 2 दिवसात रस्त्याची अंतिम अलाइनमेंट ही निश्चित केली जाण्याची शक्यता आहे। उन्हाळी हंगामातील सर्वात उष्ण दिवसाचा कालावधी मानल्या जाणाऱ्या नवतपाची आजपासून सुरुवात झाली आहे। सूर्य रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असल्यामुळे सूर्यकिरण थेट पृथ्वीवर पडणार आहेत। 2 जूनपर्यंत तीव्र उष्णतेचे चटके बसणार आहे। राज्यातील अनेक भागांचा पारा 45 ते 47 अंश सेल्सिअसच्या पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे। मुंबई उपनगरामध्ये पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळलेल्या आहेत। पूर्व उपनगरातील मुलुंड, भांडूप, पिंपरोळी परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास हलका पाऊस पडल्यामुळे वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला होता। मात्र इतर मुंबई शहरामध्ये उकाडा जाणवत होता। सोलापुरात आजपासून पुढील 4 दिवस रिमझिम पावसाचा
इशारा देण्यात आलेला आहे. गेल्या 2 दिवसांपासून सोलापूरचं तापमान 40 अंश सेल्सिअसवर स्थिरावलेलं असताना शहर परिसरामध्ये काल पावसानं हजेरी लावली. आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे सोलापूरकरांना उघाडापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलाचे असंख्य चढउतार आणि अमेरिका इराणच्या युद्धामुळे आर्थिक गणितं विस्कटलेली आहेत. आंबा हंगाम आता अखेरच्या टप्प्यामध्ये आलाय. दरवर्षी मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारा आंबा सध्या शेवटच्या टप्प्यामध्ये हा हंगाम आहे. एका पेटीसाठी 700 ते 1200 रुपये दर मिळत असल्यामुळे बागायतदारांसह ग्राहकांसाठी यंदा आंबा कडूच राहिला. उघडच्या हापूस आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. मात्र आता गुजरातवरून आवक वाढली असून जुन्नरचा शिवनेरी हापूस आणि दक्षिणेकडील राज्यांमधून आंब्याची आवक होते. त्याचबरोबर 15 जून नंतर उत्तर प्रदेशमधून आवक सुरू होणार आहे. त्यामुळे ऑगस्टच्या सुरुवातीलाच ग्राहकांना आंबा चाखायला मिळणार आहे.